केंद्राकडून हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा. हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी सिलेंडरचा 20% कोटा निश्चित. वाढलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. गॅस मिळत नसल्याने पुण्यात कोळशाच्या मागणीत वाढ. कोळशाची मागणी वाढल्यामुळे दरातही वाढ. कोळशाचे दर प्रति किलो 3 ते 4 रुपयांनी वधारले. बुलढाण्यात चक्क गॅस सिलेंडर चोरीला. टीबी हॉस्पिटलमधल्या कॅन्टीनमधून गॅसची चोरी. भरलेल्या सिलेंडरसह इतर साहित्यही गायब. गॅसच्या तुटवड्यामुळे गैरप्रकार वाढले. मुंबईत ब्लॅकनं गॅस सिलेंडरची विक्री तर पिंपरी चिंचवड आणि जालन्यात गॅस साठा जप्त. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात. पालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ. स्वयंपाकगृह चालवणाऱ्या 147 महिला संस्थांना गॅस पुरवठा थांबवण्याची वेळ. घरगुती एलपीजीसाठी आधार ई-केवायसी करणं अनिवार्य. सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी करण्याच्या सूचना. प्रक्रिया पूर्णपणे मोफत घरबसल्या करता येणार. नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वाराप्रमाणे लंगर सुरूच. स्वयंपाकाकरता पर्यायी साधनांचा वापर. गुरुद्वारामध्ये दररोज 20,000 भाविक घेतात प्रसाद. गॅस तुटवड्याचा फटका रेल्वे IRCTC कॅन्टीनला. रेल्वे IRCTCचं कॅन्टीन 3 दिवसांपासून बंद. पेणमधील लाखो गणेश मूर्तींची परदेशवारी. उशिरानं JNPT बंदरात शेतमालाचे कंटेनर असल्यानं गणेश मूर्तीचे कंटेनर आणण्यास विलंब. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस आक्रमक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन. सिलेंडर मिळणार नाही अशी अफवा काँग्रेसकडून सोशल मीडियावर पसरवली जाते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप. शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण. निफ्टी 23,200च्या खाली तर सेन्सेक्स 1,471 अंकांनी कोसळला. आज गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी जखमी. मोजतबा यांचा चेहरा विद्रूप झाला. अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांचा दावा. इराणमध्ये कुद्स डे रॅली दरम्यान भीषण स्फोट. इराणमध्ये रॅली सुरू असताना इस्रायलचा हल्ला. हल्ल्यात 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर. जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवत केलेल्या धर्मांतराला बसणार चाप. दोषींवर कडक कारवाईची कायद्यात शिफारस. धाराशिव जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड. भाजपच्या अर्चना राणा, जगजितसिंग पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी. उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांची निवड. कल्याणमध्ये पत्री पुलाजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक. हुल्लडबाजी करण्यासाठी तरुणाचं कृत्य. दगडफेक करणाऱ्या तरुणाला अटक. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात मुख्य दर्शन 4 दिवस बंद राहणार. 14 ते 17 मार्च दरम्यान गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. संवर्धन आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं निर्णय.